जय स्वामी समर्थ मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ प्राइस एक्शन वर आपण डिस्कस करणार आहे। त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे की सप्लाय झोन कशा पद्धतीने मार्क करायचे रॅली बेस्ड ड्रॉपचा यूज करून, आणि या सप्लाय झोनला मार्क केल्यानंतर ट्रेड मध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने घ्यायची, कुठलाही सेगमेंट असू द्या, राईट। याकरता आपण रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चरचा यूज करणार आहे आणि हे पहिलं सप्लाय स्ट्रक्चर आहे आपलं। आणि डिटेलमध्ये डिस्कस करूया याला कसं चार्टवर आयडेंटिफाय करायचं, कशा पद्धतीने झोन मार्क करायचा आणि कशा पद्धतीने एंट्री घ्यायची। चला आता चालू करूया। तुमच्या समोर मी हा चार्ट ठेवलेला आहे। समोर जाण्याच्या आधी मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला ट्रेडिंग, जर तुमचं प्रॉफिटेबल ट्रेडिंग कडे वळवायचं असेल तर कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे। कॉन्सेप्ट पुष्कळ चांगला आहे, तुम्हाला नीट कॉन्सेप्ट समजायचा आहे। आणि नाही समजत असेल, म्हणजे एक पहिल्या वेळेस जर नाही समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघू शकता। जे काही नवीन व्ह्यूअर्स आले असणार आपल्या चॅनलवर त्यांच्याकरता मी आधी एक्सप्लेन करतो की हे रॅली बेस्ड काय ड्रॉप एक्झॅक्टली काय कॅन्डल असतात। रॅली म्हणजे अशी कॅन्डल असते की ज्यामध्ये बॉडी ही मोठी असते आणि बॉडी ग्रीन असते। वीक सोबत कंपेअर करायचं आहे। आता इथे अप्पर वीक आहे तर अप्पर वीक सोबत कंपेअर करणार, बॉडी ही मोठी आहे, ग्रीन आहे, म्हणून याला आपण रॅली असे म्हणतो। नंतर इथे तुम्ही बघू शकता ही बेस कॅन्डल आहे। बेस कॅन्डल म्हणजे ज्यामध्ये बॉडी ही छोटी असते, दोन्ही पण वीक सोबत कंपेअर केल्यानंतर, आणि बेस कॅन्डल मध्ये आपण कलर कन्सिडर नाही करत, हे लक्षात ठेवायचं। आणि नंतर ड्रॉप कॅन्डल आहे। ड्रॉप कॅन्डल मध्ये बॉडी ही मोठी असते रॅली सारखीच, पण ती रेड कलरची असते, म्हणून त्याला आपण ड्रॉप म्हणतो, जे की सेलरचं एक डॉमिनन्सी दाखवते। आता वळूया, मी इथे जो चार्ट ठेवलेला आहे, राईट, तिथे बघा आपल्याला काय शिकायचं आहे आज, रॅली, बेस आणि ड्रॉप, राईट, नीटपणे समजा। सो इथे बघा रॅली, बेस, बेस, दोन बेसेस आहे। बेसेस किती पण असू शकता। ही काय आहे, वॉर आहे, म्हणजे युद्ध आहे, बायर्स आणि सेलर्स, राईट, यांच्या मधोमध झालेलं युद्ध आहे। आणि शेवटली कॅन्डल ही आहे ड्रॉप कॅन्डल। अशा पद्धतीने आपण रॅली, बेस, ड्रॉप, जे की एक सप्लाय स्ट्रक्चर आहे, आपण काय केलं, सप्लाय स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं। सप्लाय का म्हणतो आपण याला, राईट, सप्लाय याकरता म्हणतो की लास्टला ड्रॉप कॅन्डल आहे, प्राइस पडत आहे, राईट। अशा पद्धतीने आपण झोन मार्किंग शिकूया कशा पद्धतीने हे काय काम करतं। सो आपण आता काय आयडेंटिफाय केलं, इथे रॅली, बेस, ड्रॉप हे स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलेलं आहे। सो आपल्याला काय करायचं आहे, झोन मार्क करायचा आहे। एंट्री करता आपल्याला झोन मार्क करावं लागेल। सो काय करायचं, रूल काय आहे, सिंपल रूल आहे, जे पण तुमचं बेस किंवा वॉर असतं ना, त्याला आपण काय करतो, रेक्टँगल मध्ये टाकून देतो, अशा पद्धतीने झोन मार्क करतो। रॅली बेस ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर असल्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला इथे काय मिळणार, हा तुम्ही सप्लाय झोन आयडेंटिफाय केलेला आहे। बघा हा कॉन्सेप्ट मित्रांनो ब्रेकआउट कॉन्सेप्ट नाही आहे। ट्रेडिंग मध्ये कसं आहे, ट्रेडिंग हा वेटिंग गेम आहे, आणि वेटिंग हा कॉन्सेप्ट रिट्रेसमेंट, रिटेस्ट आणि पुलबॅक म्हणतो याला आपण। आणि आपल्याला एक वेटिंग करण्याची, हे म्हणजे आपल्याला वेटिंग करण्याची एक क्षमता यामुळे मिळते। सो आपण काय केलं, आयडेंटिफाय केलं सप्लाय झोन। कसा कॉन्सेप्ट आहे, एक वेळा चार्टवर सप्लाय आलेला आहे, तो नंतर आणखी या झोन मध्ये प्राइस गेल्यावर सप्लायच येणार, सप्लाय झोन मधनं सप्लाय येणार, डिमांड झोन मधनं डिमांड येणार। पण इथे आपण रॅली बेस्ड ड्रॉप बद्दल डिस्कस करत आहे, जे की सप्लाय स्ट्रक्चर आहे। सो यावर काय येणार, सप्लायच येणार। आणखी रिपीट करतो, काय होणार, प्राइस इथे झोन मध्ये जाणार, राईट, ऑफकोर्स प्राइस झोन मध्ये जात आहे, राईट, आणि इथून पडणार आहे। सो पहिले काय प्राइस फेस करणार, एंट्री फेस करणार। सो आपली खालची लाईन होणार एंट्री लाईन, राईट, आणि स्टॉप लॉस वरची लाईन, सिंपल, अशा पद्धतीने, राईट। व्यवस्थितपणे पकडला ना तर, आणि बघा रिपीट करून बघा, कॉन्सेप्ट खूप चांगला आहे मित्रांनो, तुम्हाला कुठेच हा कॉन्सेप्ट मिळणार नाही, राईट। चला, सो अशा पद्धतीने आपण काय केलं, झोन मार्क केला, राईट, आपली ही एंट्री, आणि काय एक्सपेक्ट करतो की प्राइस इथे जाणार, रिटेस्ट, पुलबॅक, रिट्रेसमेंट, याला आपण रिटेस्ट, पुलबॅक, रिट्रेसमेंट वर एंट्री असे म्हणतो। मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, आणि जर तुम्ही माझे आधीच फॅमिली मेंबर्स आहे, व्ह्युअर्स आहे, तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका, ठीक आहे। चला आता एक्झाम्पल डिस्कस करूया डिटेल मध्ये। आधी काय करायचं आहे, सगळ्यात पहिली स्टेप, आपल्याला
रॅली, ड्रॉप आणि बेस आयडेंटिफाय करायचं. काय आहे पहिली स्टेप? आधी स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं. बघा हे रॅली, ड्रॉप, बेस आणि ड्रॉप हे मी आयडेंटिफाय केलं अशा पद्धतीने. आणि आता नंतर काय करायचं आपण शिकलो की रॅली, बेस, ड्रॉपला काय करायचं आपण झोन मध्ये टाकायचं. सो मी काय केलं बघा, ही बेस कॅन्डल व्यवस्थितपणे बघा तुम्ही, ही बेस कॅन्डल मी काय केली झोन मध्ये टाकलेली आहे. राईट, अशा पद्धतीने मी एक सप्लाय झोन इथे रेडी केलेला आहे. सर एक्सटेंड करतो तुम्हाला समजण्याकरता, नंतर मी चार्टवर समजवतो तुम्हाला व्यवस्थित नीटपणे कशा पद्धतीने काय करायचं. एक्सटेंड करतो याला. बघा तुम्ही प्राइस काय झालं आपल्या झोन मध्ये गेली आणि खाली आली. राईट, एवढंच नाही, ही खाली गेल्यानंतर पण एक स्ट्रक्चर तयार झालेला आहे. बघा इथे तुम्ही नीटपणे हा रेक्टेंगल काढून घेतो. इथे बघा रॅली, बेस, 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 बेस आणि ड्रॉप. राईट, इथे पण एक स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. जे रॅली, बेस, ड्रॉप काय आहे? सप्लाय स्ट्रक्चर आहे. सो आपण काय करणार, याला सप्लाय झोन मध्ये टाकणार. अशा पद्धतीने आपण सप्लाय झोन मार्क केला, बेसला सप्लाय मध्ये टाकलं, बेसला रेक्टेंगल मध्ये टाकलं. याला एक्सटेंड करतो. बघा तुम्ही आणखी प्राइस झोन मध्ये टॅप झाली आणि सप्लाय आलेला आहे. अशा पद्धतीने हे काम करतात. अशा पद्धतीने आपल्याला झोन मार्किंग करावं लागतं. ही सिंपल प्रोसेस आहे. राईट, याला पण आपल्याला डिटेलमध्ये शिकावं लागतं. चला, सो आता काय करूया आपण आता प्रॅक्टिस करूया चार्टवर. राईट, मी चार्टवर मूव्ह करतो, चार्ट शेअर करतो. आधी मी स्टॉकचा चार्ट इथे शेअर करणार आहे. कॉन्सेप्ट कुठे पण अप्लिकेबल आहे मित्रांनो. तुम्ही फॉरेक्स मध्ये लावा कुठला पण चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट आहे, कशावर पण लावा. ठीक आहे. चला, सो इथे मी काय केलेलं आहे, रॅली, बेस, ड्रॉप आयडेंटिफाय केलेली आहे. त्याला मी मार्क करतो. तुम्ही बघा इथे, हे बघा अंबर इंटरप्राइजेसचा चार्ट आहे. रॅली, बेस, बेस दोन बेसेस आहे आणि ड्रॉप. नंतर आपला कॉन्सेप्ट काय बोलतो की बेसेसला तुम्ही झोन मध्ये टाका. सो आपण काय केलं, एक रेक्टेंगल मार्क केला इथे आणि झोन मार्क केलेला आहे. चला तर आता समोर बघूया इथे कशा प्रकारे रिट्रेसमेंट किंवा पुलबॅक आणि रिटेस्टने आपल्याला एंट्री मिळते. खालची लाईन काय आहे आपली एंट्री लाईन, वरची लाईन काय आहे आपला स्टॉप लॉस लाईन आहे. राईट, चला मी प्ले करतो. मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनल मध्ये हा शेअर केलेला आहे. तुम्ही बघू शकता रिवॉर्ड तुम्हाला खालच्या टोकापर्यंत, म्हणजे खालचा जो डिमांड झोन आहे एक्स्ट्रीम पॉइंट वर तुम्हाला इथे रिवॉर्ड करता, सॉरी एक्स्ट्रीम पॉइंट पर्यंत तुम्हाला इथपर्यंत या डिमांड झोन पर्यंत तुम्हाला रिवॉर्ड कन्सिडर करायचा आहे. राईट, मला इथे ऍडजस्ट करू द्या थोडं अशा पद्धतीने. सो तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आपला हे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. राईट, जे की आपल्याला 1:11चं टार्गेट इथे मिळालेलं आहे. हा झोनच अशा स्ट्रॅटेजीने बनलेला आहे. मित्रांनो बघा, मी जे कॉन्सेप्ट तुमच्याकरता घेऊन येत आहे ना, ते एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. हे कॉन्सेप्ट समजल्याशिवाय आपण स्ट्रॅटेजीवर जम्प करू शकत नाही, प्राइस एक्शन स्ट्रॅटेजीवर. आणि प्राइस एक्शन स्ट्रॅटेजी मध्ये हा कॉन्सेप्ट तुम्ही चार्टवर ट्रेड करता यूज नका करू, पण तुम्ही चार्टवर बघा, अप्लाय करा. राईट, तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने या स्ट्रक्चर मधनं सेलिंग बाईंग येतं. आता सप्लाय स्ट्रक्चर आहे तर सेलिंग येतं, पण याचा सक्सेस रेशो आपण स्ट्रॅटेजी नाही, इन्स्टिट्यूशनल स्ट्रॅटेजी ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आपण याचा सक्सेस वाढवायचा प्रयत्न म्हणजे वाढतोच, त्याचा सक्सेस हा वाढतोच. तर माझं काय आहे, सांगणं कर्तव्य आहे, जे खरं आहे ते सांगणं कर्तव्य आहे. राईट, चला रॅली, बेस आणि ड्रॉप. इथे आपण रॅली, बेस आणि ड्रॉप करन्सी पेअर आहे एनझेडडी कॅड. राईट, सो इथे आपण रॅली, बेस, ड्रॉप आयडेंटिफाय केला. बेसला बघा रेक्टेंगल मध्ये टाकला, सप्लाय झोन मार्क केलेला आहे इथे. चला मी सप्लाय झोनला एक्सटेंड करतो, समोर खिचतो आणि आपण बघूया की सप्लाय झोन मध्ये कशा पद्धतीने सेलिंग येते. सप्लाय झोनला एक्सटेंड करतो आणि आपण बघूया की सप्लाय झोन मध्ये कशा पद्धतीने सेलिंग येणार. राईट, मूव्ह करत आहे, टॅप झालेला आहे आणि खाली आलेला आहे करन्सी पेअर. तुम्ही बघू शकता. राईट, सप्लाय झोन मध्ये गेला आणि हा खाली आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला रिवॉर्ड मिळाला आहे. नंतर तुम्ही बघू शकता की समोर आणखी एक सप्लाय झोन इथे रेडी झालेला आहे. बघा रॅली, बेस, 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 बेस आणि ड्रॉप. सो इथे पण आपल्याला रॅली, बेस, बेस, ड्रॉप हे स्ट्रक्चर मिळालं आहे. सो नंतर काय करायचं, झोन मार्किंग करायचं. अशा पद्धतीने झोन मार्किंग करायचं आणि याला पण आपण झोन मध्ये टाकूया आणि सप्लाय झोन मार्क करूया. तुम्ही बघू शकता इथे पण मी आणखी एक सप्लाय झोन रेडी केलेला आहे. चला इथे कशा पद्धतीने सेलिंग येणार ते पण आपण बघूया. राईट, मूव्ह होत आहे झोनकडे.
टॅप झाला झोनवर आणि खाली यायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने इथे पीकवर आपल्याला हे टार्गेट अचीव झालेलं आहे. राईट, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे स्वीटली काम करतात स्ट्रक्चर, सगळेच काम नाही करत. राईट, आणखी एक असा अनाउन्समेंट मित्रांनो, माझा प्राइस एक्शन ट्रेनिंग प्रोग्रामचे रिझर्वेशन ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्ट होत आहे. ऑलरेडी 50% सीट्स ह्या रिझर्व झालेल्या आहेत. जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल कॉन्सेप्टला डिटेलमध्ये शिकण्याचा, इन्स्टिट्यूशन्स काय करतात, कशा पद्धतीने काम करतात, स्ट्रॅटेजी काय असतात, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा फोन नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाणार. राईट, सो मित्रांनो, तुम्ही खूपच चांगले कॉमेंट करत आहे आणि तुम्हाला काय शिकायचंय त्याबद्दल लिहित आहे. त्याने मला आयडिया मिळतं की तुम्हाला नेमकं काय हवंय आणि त्या टॉपिकवर मी समोर नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार. कॉमेंट करा तुमची काय रिक्वायरमेंट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. राईट, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर सोबत मॅक्झिमम लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना आवड आहे कॉन्सेप्ट शिकायची पण त्यांना एक चांगला कॉन्सेप्ट नाही भेटत आहे, अशा लोकांपर्यंत व्हिडिओ जेणेकरून पोहोचू शकणार. राईट, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.